झेंडा मुठ भरदांडा मिशीला आकडा कपाला चंद्रकोर पाठी शिवराय पोटी शिवराय. म्हणलं वा काय मावळा आहे. जशी त्याची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. लागलं गं तुझ्या गाडीला दादा. हा मावळा आहे का? हा मावळा नाही, हा डोम कावळा. इकडे बघ तिकडे बघ इकडे बघ तिकडे बघ. हा मावळा आहे. प्रेम करू नका अशा मताची मी नाही. बिंदास्त करा माझ्या भावांनो. तुम्ही नाहीतर काय दात पडक्या डंगऱ्यानं प्रेम करायचं का? तुम्हीच करायचं. होय त्यावर सगळं करून घ्यायचं दादा. पण प्रेम कशावर कधी आणि कसं करायचं हे सांगते बरं. प्रेम राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. मी सांगते म्हणून बदला, माझी विनंती आहे म्हणून बदला. पायाला हात लावून सांगते, इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पुढाऱ्याच्या, पैशावाल्या लाचाराच्या आणि भ्रष्टाचाराच्या हाताने फडकवू नका. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला महाराज. त्या आईला विचारा जिनं पोटचा गोळा दिला, त्या बापाला विचारा ज्याने म्हातारपणाची काठी दिली, त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं, त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. तसं मी तुम्हाला आम्हाला काय करायचंय महाराज. आपलं कसं आहे, माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी. वास तुझी दाढी जळती पण माझी पिढी पेटत आहे. अशातले आपण खरं सांग का, कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे वर बसून विचार करीत असतात. काय विचार करीत असतात? यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. बिचारे म्हणत असतील यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी? 500,000 मतदान करणारे यांच्यासाठी. म्हणजे आपण सगळेच दादा. खरं सांगा इमानदारीनं जाणीव आहे देवाची देशाची धर्माची. काही नाही, आपलं भरलं पाहिजे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोरोना. केला का हो लोकांचा विचार? नाही केला ना. किलोभर तांदूळ दिला ना का फेसबुक जाम केला. लोकांचा विचार केला दादा. देताय तर टाकायची गरज नाही रे. आणि द्या सुद्धा त्याला ज्याला गरज आहे. माजलेल्या लोकांना दान करण्यात मजा नाही. लोकांचं सांगत नाही. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाचं घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या, ड्रायफ्रूटचंच घ्या, पाकिट घेता येते काय कमी त्याला. इथं नाही तर जामखेडमध्ये मरण खाईन कुठं तरी बरं का. पैसा आहे त्याच्याकडे. पण साधा वारकरी ज्याचं धोतर मळालंय हो, शर्ट फाटलाय, गरज आहे हो त्याला जेवणाची. तो मळकाय म्हणून तुम्ही त्याला जेवण देत नाही. त्याची परिस्थिती नाही म्हणून तुम्ही त्याला देत नाही. तुम्ही पंगत घालता पण तुमचं प्रेस्टीज वाढावं म्हणून पंक्तीला अशी माणसं बोलवता जी रोज सोन्याच्या ताटाने चांदीच्या वाटीत जेवतात. तर तुमचं प्रेस्टीज वाढलं पाहिजे. माझ्याकडे हा आला, गरज नाही रे तुम्हाला त्यांना जेवण घालण्याची. गावातली अशी कुटुंब ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, अरे ज्यांच्या लेकरा बाळांना गोडधोड दिवस मिळत नाही, त्यांना खाऊ घालून बघा. पांडुरंगा चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. दान सुद्धा पात्रता आहे त्याला करा. गरज नाही त्याला करू नका. काय करूनात लोकांनी नीतिमत्ता सोडून वागावं हो. हे चांगलेही भरपूर वागले दादा. काही लोकांनी जीवाची पर्वा न करता या समाजासाठी आपलं योगदान दिलं. पण काही असे होते 10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला विकला. खरं आहे की खोटं आहे? तुम्ही आहेत का गेलात? आहेत ना? मग खऱ्याला खरं म्हणायला शिका तरी. मी बोलतीये तुम्ही होय तर म्हणा. हम लढेंगे कपडे तो सांभालो भाई. होय तर म्हणा. हे असलीच लोक आहेत. तो का म्हणजे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून ना. म्हणजे आमचं कसं झालंय, नामदेवराय फरगोड सांगतात, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. असं झालंय आमचं. आता हे वारकऱ्यालाच कळलं. तर मुर्दे तिकडं महाराज. म्हणजे आमचं कसं झालंय, चिमणी केवढी माय मावल्या, चिमणी केवढी ग. अय चिमण्यानो, चिमणी केवढी नाही तर किती चिव 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 चालला असतं. इथं बोलत जन्माय. चिमण्या केवढ्या, चिमणी केवढी एवढी, वाटी केवढी एवढी. मग आजी एवढ्या चिमणीचं एवढे डोळे असतील का? अहो नामदेवराय म्हणतात वाटी एवढे डोळे. खरं आहे का? नामदेवराय अजून म्हणतात वनात कासव गीत काय. आता ज्याचा आवाज निघणार ते काही द्रौपदी म्हणणार आहे का? पण काय म्हणा माऊली. आणि वर्ण नामदेवराय लोक म्हटले खोटं बोलतात संत असून. नामदेवराय म्हणले आम्ही लटकेची न बोलू वर्तमान. अरे लटकं बोलणं आपल्या जातीत जमत नाही. विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती, लटके जे बोलती त्याचे वंशज नरका जाते. खोटं बिटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलण्याची ऐपतही नाही आणि ती राहतही आपली नाही. खोटं बोलत नाही हो. मग खरं आहे का? मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली, कोण व्याली
दूध किती? अहो 17 रांजण. पिले किती? अहो 12 हत्ती. आणि व्याली कोण? खरंय? वर्ण अजून माऊली मुंगी उडाली, तिने गिळले आणि सगळं खरंय म्हण. ह्याला परमार्थ. तू का म्हणे येते पाहिजे एड्या गबाळ्याचे. परमार्थ हा नोहे लेकुराच्या. आता इथं बसलेले माझे वरिष्ठ असणारे मंडळी उभा राहिलेले ते म्हणते आमचे पांढरे झाले. काकडा म्हणू म्हणू घेतली गुटी, आज जायची पाळी आली आणि ही पोरगी आम्हाला सांगते येड्या गबाळ्याचं काम नाही म्हणून. बघा बिग बॉस रिटर्न आम्हाला सांगणार तुका म्हणे येते पाहिजे जातीचे महाराज. बघा का घ्या यांच्याकडून शिकायचं आता परमार्थ. आत्ता आलेले हे गेल्या वर्षी माळ घालणार, या वर्षी कीर्तन करणार, आम्हाला शिकवणार परमार्थ. लोक इथं बोलत नाही, तिथं बोलतात. शेवटी कसं आहे, कलियुग आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगते, परमार्थ हा फक्त वयावर आणि अनुभवावर अवलंबून नसतो. परमार्थ हा प्रारब्धावर सुद्धा तेवढाच अवलंबून असतो. जर परमार्थ फक्त वयावरच अवलंबून असता तर 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोबांना उपदेश केला नसता. शब्द महत्वाचा आहे, उपदेश. जर परमार्थ फक्त वयावरच अवलंबून असता तर 16 वर्षाच्या माऊलीने जगाला ज्ञानेश्वरी दिली नसती. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ही पुण्य संपत्ती आहे. हे कळलं त्याला कळलंय. लोकांना वाटतं वय झालं म्हणजे परमार्थ मोठा झाला. बहुत सुकृताची जोडी. परमार्थ फार सोपा आहे, कठीण करू नका. फार सोपा आहे. माझे संत कधीच म्हटले नाही माझ्या पायापड तुला लेकरू होईल. आहे एखादं प्रमाण? पण माझे संत मुलगी असून स्पष्टपणे सांगते, माझे संत प्रामुख्याने म्हणाले नवसे कन्या पुत्र होती तरी का. हे समजून घ्या. वारकरी संप्रदाय आणि अंधश्रद्धा कोस पर्यंत संबंध नाही. स्पष्ट, ट्रान्सपरंट, पारदर्शक आहे. मी कीर्तनकार आहे तरी सांगते देव दिसत नाही. नाहीच चकारात्मक, नाहीच दिसतच नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. संतांनी सांगितलं देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. विठ्ठल जळीस्थळी भरला रीता आजम्या दृष्टीने पाहिला सर्वाघटी राम. जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चितच जाणवाचा. देव देव आहे, देव आहे हृदय मंदिरी. देव नटला भरून उरला शंकराचार्यांच्या अवघड भाषेत. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पुटस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. चाललेल्या पावलात, घेतलेल्या नामात, बघितलेल्या दृष्टीत, हललेल्या पानात, उभारल्या वृक्षात देव जिकडे तिकडे आहे. फक्त बालम मुकुंदम मनसा स्मरामि. मया विष्णुवे मां उपासते सतया पर्योपेतास्ते युक्त तमामता. गोड सांगतात श्रीकृष्ण भगवान. परमार्थ श्रद्धेने असावा, निष्ठेने असावा. तुम्ही आम्ही केला ना माय. आम्ही देवाच्या दारातही गेलो, प्रार्थनाही केली, क्षणभर उभाही राहिलो, तरी सुद्धा आमच्या 4 मुक्त्या काही साधल्या. तर कुठल्या 4 बंधनात तुम्ही आम्ही बांधलोय? पहिलं कर्म. अदश्य मुलाने संततानी